आणि आता आपण दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या बघूयात। गायीनं दूध देणं बंद केल्यावर तिला आता कसायाकडे पाठवायचं। भाजपचे अजित पवारांबाबतचं धोरण तसंच असावं। शिखर बँकेवरून अनिल देशमुखांचा भाजपावर निशाणा। सगळं षडयंत्र भाजपतर्फे सुरू असावं असाही आरोप। शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्टमधील आक्षेपाशी माझा काहीही संबंध नाही। अण्णा हजारेंचा मोठा खुलासा। तर नावाचा दुरुपयोग करून काही जण स्वार्थ साधत असल्याचा अण्णांचा आरोप। मला काही माहित नाही। मी अचानकपणे वर्तमानपत्रात पाहिलं तर माझं नाव हे नावाचा दुरुपयोग करून काही लोक आपला काही ना काही स्वार्थ साधतात। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली। राजू शेट्टी यांचं वक्तव्य। जयंत पाटील आणि सतेज पाटलांनी शेवटपर्यंत सकारात्मक चर्चा केली, मात्र शेवटी जे करायचं तेच केलं असं म्हणत खंत व्यक्त केली राजू शेट्टींनी। लोकसभेनंतर विधानसभेतही सांगलीचा तिढा। सांगलीत 3 जागा जिंकू आणि आणखी एखादी जागा मिळवू, जयंत पाटलांचा दावा। तर कुणी काहीही बोलले तरी सांगलीत 4 ते 5 जागा लढण्यावर काँग्रेसचे विश्वजित कदम ठाम आहेत। सांगलीची जागा ही काँग्रेसला सुटावी असं जयंत पाटील यांचं मत होतं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचं वक्तव्य। या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह होता, काँग्रेसचा आग्रह होता। त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की ही जागा माझ्या मताप्रमाणे काँग्रेसला जायला पाहिजे असा त्यांचा सुद्धा जयंत पाटलांचा सुद्धा आग्रह होता। सांगलीच्या निवडणुकीत मला आणि विशाल पाटलांना त्रास सहन करावा लागला। लवकरच चोख उत्तर देणार, काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा इशारा। सांगलीची जागा हक्काची असताना विश्वजितची मागणी योग्य आहे। भेटून मनातील राग दूर करणार, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये कात्रज चौकात रिपाई खरात गटाकडून सुनेत्रा पवारांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल होर्डिंग। हरकत जितने वाले को बाजीगर कहते हैं, हारकर जितने वाले को बाजीगर कहते हैं असं होर्डिंगवर उल्लेख आहे। वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे। कणकवलीतील उदय सामंत, किरण सामंत यांचे फोटो असलेले बॅनरमधून रोख कुणाकडे चर्चा सुरू आहे।